नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे आजच्या कोल्हापूर स्पेशल व्लॉगमध्ये। सकाळच्या 6 वाजले आहेत। मी काल कोल्हापूरमध्ये आले। आजपासून कोल्हापूरची खरी ट्रिप चालू होते। चला तर मग सुरू करूया। आजच्या दिवसाची सुरुवात युनिव्हर्सिटी मॉर्निंग वॉक पासून केली। कोल्हापूर हे निसर्गाने नटलेले आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी आज घेत आहे। कोल्हापूरमध्ये मॉर्निंग वॉकसाठी ही जागा अतिशय सुंदर आहे। आजच्या दिवसाची सुरुवात शांत आणि फ्रेश एन्व्हायरमेंटमध्ये करत आहोत, याचा खूप आनंद आहे। मॉर्निंग वॉक झाल्यानंतर आम्ही आमच्या रूमवरती जात आहोत। ब्रेकफास्ट करून नेक्स्ट प्लेससाठी तयार झालो। मॉर्निंग वॉक नंतर आम्ही श्री महालक्ष्मी मंदिरात जात आहोत। या जर्नीमध्ये माझ्यासोबत माझी फ्रेंड आणि कझन्स आहेत। महालक्ष्मी मंदिर हे अंबाबाई म्हणूनही ओळखले जाते। देशातील शक्तिपीठापैकी हे एक महत्त्वाचे शक्तिपीठ म्हणून ओळखलेही जाते। महालक्ष्मी मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधले गेलेले आहे। कोल्हापूरमध्ये आलात आणि देवीचे दर्शन नाही घेतले असे कसे होणार। देवीचे दर्शन आणि आरती करून आम्ही नेक्स्ट ठिकाणासाठी निघालो। आता चला न्यू पॅलेस म्युझियमकडे, जिथे कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा बघायला मिळतो। पॅलेसमध्ये फोन अलाउ नाहीये, त्यामुळे सर्व व्हिडिओ बाहेरचे आहेत। म्युझियममध्ये राजघराण्यातील शस्त्रास्त्र, प्राचीन वस्त्र, राजघराण्याचे फोटो आणि जुने फर्निचर हे सर्व आहे। इमारतीची वास्तुकला ही प्रेक्षकांच्या आकर्षणाचे ठिकाण आहे। याच परिसरात गार्डन आहे, तिथे मी आणि माझी फ्रेंड टाइमपास करत आहोत। स्टॅटिक फोटोसाठी आणि शूटसाठी तिथे एक घर दिसले आहे। चला तर मग बघा तो व्हिडिओ कसा झाला। पूर्ण पॅलेस फिरून झाल्यानंतर आम्ही नेक्स्ट पॉइंटसाठी निघालो। आता थोडी मज्जा आणि बोटिंगचा आनंद घेण्यासाठी आम्ही रंकाळा तलावावरती आलो आहोत। कोल्हापूरमध्ये शांत निवांत संध्याकाळ घालवायची असेल तर रंकाळा हे बेस्ट उदाहरण आहे। इथे सनसेट बघण्यात एक वेगळीच मजा आहे। मित्रांनो, आता आपण आलो आहोत रंकाळा तलावावरती, जिथे बोटिंगचा अविस्मरणीय अनुभव घ्यायला मिळणार आहे।
रंकाळ्याच्या तलावावरती बोटिंग करताना निसर्गाचा आनंद आणि थंडगार वाऱ्याचा आनंद लुटण्यासारखा अनुभव कुठेच नाही आहे। बोटीमध्ये बसल्यानंतर शांत पाण्यावरून हळूहळू पुढे सरकणं, आजूबाजूला दिसणाऱ्या सुंदर दृश्याने मन अगदी प्रसन्न होतं। पाण्याच्या लाटांवरती सूर्यकिरणाचा खेळ बघायला खूप सुंदर वाटतं। कोल्हापूरच्या सुंदरतेत भर टाकणारा हा रंकाळा तलाव म्हणजे शहराची एक शानच आहे। तुम्ही इथे कोल्हापूरमध्ये बोटिंगला आलात तर हा अनुभव नक्की घ्या। इथे आल्यानंतर बेल थोडासा थांबल्यासारखा वाटतो आणि निसर्गाच्या जवळ राहण्याचा अनुभव मिळतो। सांगू शकत नाही, खूप भारी, एक हा होता कोल्हापूरचा मॉर्निंग टू नाईट स्पेशल ब्लॉग। यामध्ये देवीचे दर्शन, न्यू पॅलेस, रंकाळा असे खूप सारे झाले। उद्याचा ब्लॉग ह्यापेक्षा भारी आहे कारण की त्यामध्ये ॲडव्हेंचर आहे। सो डोंट मिस इट। थँक यू गाईज।